काल काल आपण मेलिन प्रश्न बघितला. परवाला बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामधील विवेकशीलता आणि एकाग्रता हे प्रकरण आपण अर्ध्यापर्यंत बघितलं होतं. आणि हे जी प्रकरण आपण बघतोय तर हे बुद्धाचा जीवन मार्ग आहे की बुद्धाचा जीवन मार्ग आपण अवलंब करत असताना की कुठल्या कुठल्या गोष्टी आपण अंगीकारल्या पाहिजेत. आणि त्याच्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी शिकत आलो होतो की त्याच्यामध्ये सत असत आणि पाप, लोभ आणि तृष्णा, क्लेश आणि द्वेष, क्रोध आणि वैर, अशा बऱ्याचशा, त्यातला विवेकशीलता आणि एकाग्रता हे प्रकरण आपण परवाला बघितलं होतं. तर मग विवेकशीलता म्हणजे काय असतं तर मी सांगितलं होतं की विवेकशीलता म्हणजे काय वाईट आणि काय चांगलं ही समजण्याची एक बुद्धी आणि त्यानुसार केलेलं आचरण म्हणजे याला आपण विवेकशीलता म्हणू शकतो. आणि त्यानुसार बुद्ध धर्माचं आचरण केलं, कारण हे बुद्ध धर्माचा जीवन मार्ग आहे की विवेकशीलतेने तुम्ही वागलं पाहिजे, आचरण केलं पाहिजे. शहाण्या माणसांनी आपल्या विचाराची राखण करावी, कारण ते कळायला कठीण, अतिशय धूर्त असून जिकडे वाट मिळेल तिकडे सैराटासारखे धावत राहतात. सुरक्षित विचार हे सौख्यदाते आहेत. कशा तरी साकारलेल्या घरात पावसाचे पाणी गळत राहते, त्याप्रमाणे चिंतन रहीन मनात विकार प्रवेश करतात. ज्याप्रमाणे व्यवस्थित साकारलेल्या घरात पावसाचे पाणी गळत नाही, त्याप्रमाणे चिंतनयुक्त मनात विकाराला प्रवेश लाभत नाही. इथे उदाहरण देतात की माणसाला आपण असंही म्हणताना बरेच जण म्हणत असतो की रिकामं मन हे भूताचं घर असतं, वाईट विचाराचं घर असतं. तसंच जर समजा एखादं, कारण जुन्या काळी झोपड्या होत्या, आता महाल झालेत. महाल म्हणण्यापेक्षा बंगले आहेत, काहीचं हे आहे. जरी तुमच्यावरचा स्लॅब जरी टाकला, परंतु त्या स्लॅब मध्ये एखादा खडा जरी असा हे राहिला तर मात्र स्लॅब पण गळतो. तसंच आहे की जर आपलं मन हे कुठेतरी सुसंस्कारित किंवा विवेकशील नसेल तर मात्र त्या मनामध्ये दुर्विचार हे प्रवेश करतात. की जसं बिना साकारलेल्या घरामध्ये पावसाचं पाणी गळतं, त्याप्रमाणे विवेकशील मनामध्ये किंवा अविवेकशील मनामध्येही दुर्विचार हे प्रवेश करत असतात. म्हणून बुद्ध सांगतात की तुमचं आचरण हे विवेकशील असलं पाहिजे, कारण तुमचं मन हे विवेकशील असेल तर धर्म आचरणानुसार ते वागू शकेल. दुर्विचार आणि सैराट अशा मनाला काबूत ठेवणे ही उत्तम गोष्ट आहे. काबूत ठेवलेले मन सुखाचे उगमस्थान आहे. दूरवर भटकणाऱ्या मनाला लगाम घालणारे काम बंधनापासून विमुक्त होतात. जर माणसाची श्रद्धा अचल नसली तर सद्धर्म त्यास अज्ञात असेल, आणि जर त्याची मन शांती बिघडलेली असेल तर त्याची प्रज्ञा दोषरहित असू शकत नाही. इथे म्हणतात की दूर भरकटणाऱ्या मनाला, कधी बघा आपल्या मनातले विचार, साधी गोष्ट सांगतो मी तुम्हाला की कुठलाही जर तुम्हाला डिसिजन घ्यायचं असेल, जर वातावरण तुमच्या घरातलं अशांत असेल तर डिसिजन घेणं कठीण होतं. कारण आपल्याकडे एक मन आहे, तुमच्याकडे आहे की नाही मला माहित नाही, की बुडत्याचे पाय खोलात असतात म्हणतात. की जर अशांत मन असेल, तुमच्या घरामध्ये भांडण तंडण सुरू असतील तर मग मात्र निर्णयही चुकीचे होतात. कारण विवेकशीलता तिथे लोप पावत असते. कुठल्याही अशांत घरामध्ये विवेकशीलता असूच शकत नाही. म्हणून जिथे भांडणं आहेत, की जिथे एक दुसऱ्याचा हेवा आहे, जिथे मच्छर आहे, जिथे लोभ आहे, तिथे विवेकशीलता काम करत नाही. आणि जिथे विवेकशीलता काम करते तिथे ह्या गोष्टी येत नाहीत. मग त्या घरामध्ये भांडण आणि हे होत नाही. एक द्वेष्टा दुसऱ्या द्वेष्टेला किंवा एक शत्रू दुसऱ्या शत्रूला जितका उपद्रव देतो, त्यापेक्षा वाईट मार्गाकडे वळलेले माणसाचे मन अधिक उपद्रव देते. म्हणून बुद्ध सांगतात की जर एखादा दुश्मन असेल किंवा एखादा वैरी असेल, तो जेवढा तुम्हाला त्रास देणार नाही तेवढं मात्र तुमचं वाईट मन तुम्हाला त्रास देईल. कारण तुमच्या वाईट मनामध्ये तुमचे विचारही वाईट होतात आणि वाईट विचार हे तुमच्या बुद्धीला वाईट चालना देतात. आणि म्हणून की विवेकशील बुद्धी जर तुम्हाला
आचरण करायची असेल तर तुमच्या मनावरती तुम्ही अंकुश ठेवला पाहिजे. आणि अर्थातच आई बापापेक्षाही आप्त स्वकीयापेक्षाही जर माणसाला चांगलं मार्गदर्शन कोण करत असेल तर ते माणसाचं मन असतं. आणि वाईट मार्गदर्शनही जर कोण करत असेल तर ते माणसाचं मन असतं. म्हणून विवेकशीलता ही माणसाच्या मनावरती संस्कार करत असते. म्हणून माणसाने विवेकशील बनलं पाहिजे. आणि विवेकशील बनलं की मग एकाग्रता येते माणसामध्ये. म्हणून सातत्य राहतं. आणि विवेकशीलता आणि एकाग्रता ही बुद्ध धर्मातल्या ती एक जीवन पद्धती आहे. तुमची वागण्याची एक पद्धत आहे, आचरण पद्धती आहे. विवेक आणि एकाग्रता हे प्रकरणचं संपलं. दुसरं प्रकरण आहे जागरूकता, कळकळ आणि धैर्य. याचाच आहे प्रमाद आणि वीर्य. आता जागरूकता कशाला म्हणता येईल आपल्याला? जागरूकतेचा साधा अर्थ घेतला तर आपल्या घरात चोरी होऊ नये म्हणून ठेवलेला वॉचमॅन. जागा असतो ना विचार, आपल्याला झोपायचं असतं म्हणून कधी कधी, आता तुमच्याकडे स्वतःचे घर आहेत म्हणून तुम्ही वॉचमॅन ठेवत नसतात, पण मुंबईला सोसायट्या असतात, मोठी एक बिल्डिंग, मग एक वॉचमॅन ठेवायचा बाहेर आणि हे बाकीचे बिंदास झोपत असतात. तसंच आपल्या शरीराच्या आणि आपल्या मनाच्या किंवा आपल्या बुद्धीच्या चांगल्या किंवा वाईट कृती करता वॉचमॅन ठेवलेलं काय असतं? ते आपलं मन असतं. म्हणजे जागरूकता काय असते? आपल्या मनाची जागरूकता असली पाहिजे. मग जसं आपल्या घरात चोरी होऊ नये म्हणून वॉचमॅन ठेवला असतो, देशात चोरी, राष्ट्रात चोरी होऊ नये म्हणून पोलीस असतात, देशात कुठेतरी चोरी होऊ नये म्हणून बॉर्डरला मिलिटरी असते. तसंच आपलं शरीर आहे. कारण तुम्ही जागरूक आणि दक्ष असलं पाहिजे. बाकी धर्मामध्ये तरी तुम्हाला जागृती आणि दक्षतेला एवढं महत्व नाही, पण बौद्ध धर्मामध्ये तर जागृती याला एवढं महत्व आहे की तुम्ही जर अनावधानाने काही चूक केली तर ती मोठी, त्याचा मोठा दोष तुम्हाला लागतो. बाकी धर्मामध्ये अनावधानाने केलेल्या याला पाप म्हणत नाही, चुकून घडलेल्या गोष्टीला. परंतु बुद्ध धर्मामध्ये अनावधानाने घडलेली चूक ही अविकसित कर्माकडे जाते, अकुशल कर्माकडे जाते. आणि म्हणून माणसाचं चित्तच काय, पण माणसाची बुद्धी, सामर्थ्य, शरीर हे सगळं जागृत असलं पाहिजे. तर कळकळ आणि धैर्य. कळकळ म्हणजे काय? आपण कुठल्याही गोष्टीची कधी कधी आपण म्हणतो की नाही की त्याला काहीच कळवळा नाही, किंवा त्याला कुठल्या गोष्टीविषयी त्याला काय म्हणता येईल आपल्याला? सिंपथी, याला काय मराठी शब्द? सहानुभूती. कळकळ म्हणजे सहानुभूती असली पाहिजे. तुम्हाला तुमच्या प्रती सहानुभूती असली पाहिजे. मग कोणाप्रती असली पाहिजे? तर बुद्ध धर्म हा माणसाला केंद्रभूत म्हणतो. पहिली तर आपल्या प्रतीच आपल्याला सहानुभूती असली पाहिजे. कारण जो माणूस स्वतःवरती प्रयोग करू नाही शकत तो दुसऱ्यावरती प्रयोग नाही करू शकत. जे आपण मागच्या प्रकरणातच बघितलं की जो स्वतःवर प्रेम नाही करत तो दुसऱ्या कोणावरच प्रेम नाही करू शकत. फक्त ते अवडंबर असतं की मी अमुकवर प्रेम करतो, तमुकवर प्रेम करतो. जोपर्यंत माणूस स्वतःवरती प्रेम करत नाही, म्हणजे स्वतःला ओळखून घेत नाहीत, मग परत आपल्याला तिथंच जावं लागतं की आत्मदीप भव. जोपर्यंत माणूस स्वतःलाच ओळखत नाही, स्वतःवरतीच प्रेम करायला शिकत नाही, तोपर्यंत तो दुसऱ्यावरती प्रेम करू शकत नाही. तसंच आहे ही कळकळ. कळवळ म्हणजे सिंपथी, कोणी दुसऱ्यावरती आपण केलेली ती सहानुभूती आहे. ती कधी जागृत अवस्थेत केलेली सहानुभूती. कारण बुद्ध धर्मामध्ये बघा सगळ्या गोष्टी कशा आहेत? जर कुशल असेल तर त्याच्या लागून अकुशल आहे. जर समजा प्राणी हत्या करू नका, त्याच्या विरुद्ध काय? प्राणी मात्रावर दया करा. बुद्ध धर्मामध्ये या दोन गोष्टी आहेत की जसं, कारण आरोपच बुद्धावर काय केला होता की निगेटिव्ह, पण बुद्धाने निगेटिव्ह सांगितलं का? नाही. जर निगेटिव्ह सांगितलं त्याच्या पॉझिटिव्ह गोष्टी सांगितलेल्या आहेत. मग तशी सिंपथी जर बाळगायची तर मग कोणाप्रती बाळगायची? चांगल्या प्रतीच बाळगावं लागेल ना. का सिंपथी वाईट प्रती बाळगाल तुम्ही? वाईट प्रती जर बाळगायला लागली, समजा की चोराविषयी सिंपथी बाळगली तुम्ही, काय वेळा की नाही बाबा चांगली चोरी करतो हा, चांगला चोर आणि वाईट चोर असतो का? चोर ते चोरच असतो.
नाही तर मग आपण त्याच्यात व्याख्या केली की नाही नाही हा चोर चांगला आहे, निश्चित चोरी केली, घरातल्या लोकांना मारलं नाही म्हणून हा चांगला चोर. दुसरा चोर कसा आहे, घरातल्या लोकांनाही बदलून गेला आणि मालही घेऊन गेला, तो वाईट चोर. असं काही होऊ शकेल का? नाही. म्हणून चोर तो चोर. म्हणून जागरूकता, जागरूकपणाने आलेली संपत्ती, कळवळा, आणि मग तुमचं धैर्य. ह्या सलग गोष्टी आहेत धम्मामध्ये आपल्याला शिकायला. या सगळ्या सलग गोष्टी आहे की आपल्याला कळवळा, धर्म आणि वीर्य म्हणजे सातत्य. तुमच्यामध्ये किती धैर्य आहे, किती हे आहे. कधी कधी आपण काय करतो की धैर्याची व्याख्या ही खूप वेगळी असते. कोणी माणूस मेला की दुसरा समजावणारा काय म्हणतो, धीर धरा. आता त्याच्यात धीर धरण्यासारखं इथे गेलं ना, पण आपण सांगतो त्याला की धीर धर बाबा, धीर धर. ऍक्च्युली धीर जिथे धरायलाच पाहिजे तिथे आपण धीर धरत नाही. कारण धीर कुठे धरायला पाहिजे, धम्माच्या कार्यात धीर धरायला पाहिजे ना. तिथे आपण धीर धरतो का? नाही. कारण आपल्याला आपल्या प्रती धीर धरण्याची काळजी नाही. म्हणून प्रत्येक गोष्टीच्या व्याख्या ह्या वेगळ्या केल्यात आणि बुद्धाने त्याच्या व्याख्या सुधरून दिल्यात. की जे बिघडलेलं गणित असतं की नाही त्याला सुधरवणं हे बुद्ध धर्माचा धम्म आहे. आम्हाला कसं बिघडवलेलं होतं, यज्ञ करा, पाप करा, त्याच्यात आहुती टाका. बुद्धाला म्हटलं नाही, हे भानगडी खराब आहे, तुम्ही असं असं केलं पाहिजे. म्हणजे पहिलंच त्यांनी पानाती पाता विरवण ते कापून त्याच्यात टाकत होते आणि खात होते. त्यांनी सांगितलं की नाही पानाती पाता करा. तसंच इथं आहे की माणसाला धीर धरायचा. कशाबद्दल धीर धरायचा, की धैर्य असलं पाहिजे. माणसाच्या मनामध्ये धैर्य असलं पाहिजे. कारण तुम्हाला सगळ्याच गोष्टीमध्ये उतावीळपणा असतो, नाही का. मग आपण आताही जर गेलं तर कधी कधी काही काही प्रश्न असे विचारतात की भंतेचे निर्वाण म्हणजे काय हो. मग आपण सांगतो बाबा असं असं आहे, तसं तसं आहे. तुम्हाला भेटलं का? नाही. मग कशाला सांगता, फुकटच. आपल्याला नाही भेटलं तर, आहे की नाही. कथा तर असते ना. मग तुम्ही सांगता म्हणे तर आपल्याला अनुभव आला तर सांगावं. अरे भल्या माणसाच्या अनुभवामध्ये चालू आहे सगळं. तर निर्वाण हे अवघड गोष्ट आहे. म्हणून धीर धरावा लागेल की नाही. तुम्हाला धैर्याने पुढे जावं लागेल. कोणी मेलं तर धीर धरायची काही गरज आहे का, ते गेलं. धीर कशाला धरावं लागेल, धैर्य तुम्हाला कशाला पाळावं लागेल, की त्या रस्त्याने चालताना, तुम्हाला निर्वाणाच्या रस्त्याने चालताना धैर्याने चालावं लागेल. त्या गोष्टी आचरणात आणताना कशा चालावं लागतील, धैर्याने चालावं लागतील. आणि म्हणून जागरूकता, कळवळ आणि धैर्य हे तिन्ही गोष्टी धर्माच्या आचरणाच्या गोष्टी आहेत. ह्या तिन्ही गोष्टी की जसं जागरूकही असलं पाहिजे. नुसतं जागरूक राहून चालेल का, तर त्याच्याविषयी तुम्हाला सिंपती आली पाहिजे. धर्माविषयी कळवळा असला पाहिजे, सिंपती असली पाहिजे. आणि नुसती सिंपती असून चालेल का, तर धैर्यही असलं पाहिजे. कारण धैर्य असेल तर तुम्ही त्या रस्त्याने चालू शकाल, ते आचरण करू शकाल. शहाणा मनुष्य आपल्या जागरूकतेने निष्काळजीपणा बाजूला सारून प्रज्ञेच्या शिखरावर चढतो आणि दुःख विमुक्त होऊन तो तेथून दुःखात सापडलेल्या मानव जातीकडे पाहत असतो. शहाण्या माणसाच्या दृष्टीस मूर्ख हा पर्वत शिखरावरून दरीतील दिसणाऱ्या माणसासारखा आहे. इथे काय सांगितलं की जागरूकता, या तिन्ही गोष्टी कशा येतात बघा. मी एका उदाहरणात तुम्हाला समजून सांगतो. बाबासाहेब आपल्या सगळ्या गोष्टीला परफेक्ट उदाहरण बाबासाहेबाचंच लागू पडतं. दुसरं कोण. बाबासाहेबांनी काय केलं, जागरूकतेने आपल्यासारखेच जो ना, आपल्यापेक्षाही गरीब होते. आता आपण खूप चांगले आहोत. आपल्याकडं बऱ्याचशा गोष्टी आहेत, बाबासाहेबाच्या वेळेस त्या नव्हत्या. म्हणून त्यांनी जागरूकपणाने शिकले की नाही, जागरूकपणाने शिकले. आणि कळवळा, कोणाप्रती, आपल्यावरती कळवळा होता ना, सिंपती आपल्याप्रती बाळगली की नाही. आणि मग बाबासाहेबाचे एवढे अपमान होऊ नये, बाबासाहेबांनी धैर्य सोडलं का. जर समजा सयाजीराव गायकवाडाच्या तिथे पीसीएस ऑफिसर होते ते, म्हणजे आताचे जे IAS ऑफिसर आहेत की नाही याच्यावरचे, आताचा कलेक्टर खूप मोठ्या मनात चालतो की नाही, तेव्हा बाबासाहेब ते होते. आणि त्या सयाजीराव गायकवाडाच्या मिनिस्ट्रीमध्ये ते सैन्याचे सचिव होते. म्हणजे केवढी मोठी पोस्ट होती. आताचे जर तुम्ही परराष्ट्र खात्याचा सचिव म्हटला, तो केंद्रातला, इथला नाही, ती पोस्ट होती बाबासाहेबाकडे. आणि तरी तिथलं ते चपराशी फाईल फेकून देत होते. किती अपमान करत होतं. बाबासाहेबाचा धीर सुटायला पाहिजे होता का नव्हता. तिन्ही गोष्टी समजवते तुम्हाला की बाबासाहेबाची जागरूकता, बाबासाहेबाची कळकळ आणि बाबासाहेबाचं धैर्य.
बाबासाहेबांनी या तिन्ही गोष्टी आत्मसात केल्या म्हणून आपण इथं सगळे बसलेले आहे. म्हणून धम्माच्या प्रती, धम्माचं आचरण कसं असावं की माणसामध्ये जागृती असावी, जागृती बरोबर तुमच्यात ती कळकळही असावी, आणि कळकळ असूनही भागत नाही तर तुमच्यात ते धैर्यही असावं तिथपर्यंत जाण्यात, जसं बाबासाहेबांमध्ये होतं. म्हणून इथे सांगतात की तो माणूस कसा असतो की धैर्याने उंच शिखरावर गेला आणि जेव्हा तो खाली बघतो त्याला माणूस कसा दिसतो, दरीत असलेल्या माणसासारखा. म्हणून बाबासाहेब उंच शिखरावर गेले आणि तिथून जेव्हा आपला समाज त्यांनी बघितला तेव्हा एकदम शूद्र दिसला. त्यांना वाटलं की हे कधी एवढं चढून येतील, आणि म्हणून त्यांच्याप्रती त्यांना असणारा तो कळवळा, आणि म्हणून त्यांची ती जागरूकता, त्यांचा तो कळवळा आपल्या उपयोगाला आला. म्हणून कुठलाही शहाणा माणूस धम्माप्रती निश्चित जागरूकता ठेवत नाही तर कळवळाही ठेवतो आणि धैर्यही आत्मसात करतो, धैर्याने तो चालत असतो. निष्काळजी लोकांमध्ये जागरूकता, निद्रिस्तामध्ये जागृत असा जो शहाणा मनुष्य, उमदा घोडा जसा अडेल तटूला मागे टाकून पुढे जात असतो तशी प्रगती करत असतो. निष्काळजीपणाच्या अधीन होऊ नका, काम भोगापासून दूर राहा. जागरूक मनुष्य चिंतनशील असतो. दक्षता अमर आहे, अविचार मृत्यूचे पद आहे. अप्रमादी हे कधीच मरत नाही, उलट प्रमादी हे मृत्यूवत आहेत. दुसरा हेतू कितीही मोठा असला तरी आपल्या ठरलेल्या हेतूपासून विचलित होऊ नये. एखादा ध्येय हाताशी लागले की निग्रहाने ते धरून ठेवावे. आणि म्हणून इथे सांगतात की निष्काळजीपणा. आता आपल्या सगळ्यालाच बाबासाहेब नाही होता येणार, आणि माझ्या प्रवचनातही मी नेहमी सांगत असतो की बाबासाहेब व्हायची आम्हाला काही गरज नाही, कारण आपल्यात ती पात्रता बी नाहीये आणि आपण होण्याचा प्रयत्न करूही नाही, कारण तेवढे आपण नाही होऊ शकणार. कारण समबुद्ध आणि बोधिसत्व होण्याला खूप मोठ्या पारमिता लागतात, आणि त्या पारमिता जेव्हा आपण कंप्लीट करतो तेव्हा मग आपण बोधिसत्व किंवा हे होऊ शकतो. कारण होऊच शकत नाही अशातला प्रकार नाही, कारण बुद्धाने अशक्य असं काही सांगितलं नाही. बुद्धाने मार्गदाता सांगितलं आणि सगळ्याला शक्य सांगितलंय. याच्यावरती तो आचार्य रजनीश खूप चांगलं प्रवचन करायचे. ते उदाहरण द्यायचे की बगीच्यामध्ये जर एक फुल खिललं तर मात्र बाकीच्या कळ्या पण फुलणार आहेत असं आपण गृहीत धरायला काही हरकत नाही. आणि म्हणून तो आचार्य रजनीश म्हणायचे की ह्या जम्बूद्वीपामध्ये गौतम बुद्ध हे एक फुल उमललं होतं, आणि म्हणून त्या गौतम बुद्धांनीच सांगितलं होतं की मी उमललो, तुम्ही कळ्या आहात आणि तुम्ही उमलू शकता. आणि म्हणून त्या आचार्य रजनीश सांगतात की सगळेजण बुद्ध होऊ शकतात, फक्त त्या रस्त्याने गेलं पाहिजे. निष्काळजीपणा केला तर मग मात्र तुम्ही बुद्धच काय तर ते कळीमध्ये होऊ शकणार नाही. कळ्या कधी कधी खाली गळून पडतात ना, जर बघितल्या असतात की सगळ्याच कळ्यांची फुलं होत नाहीत, काही काही कळ्या खाली गळूनही पडतात. म्हणून निष्काळजीपणाच्या अधीन गेलात तर मग मात्र तुम्ही कुठलीही तुमच्यावाली दक्षता म्हणजे जागृत राहणं, कुठल्याही गोष्टीची काळजी घेणं, की आपण दक्ष असलं पाहिजे, आपण जागृत असलं पाहिजे. आणि जर आपण जागृत नसेल तर मात्र घरामध्ये चोरी होणार. तसंच आहे की तुम्ही जर जागृत नसेल तर मग मात्र वाईट विचार तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करणार, तुमच्या चेतनेमध्ये प्रवेश करणार. म्हणून धम्माच्या गोष्टीमध्ये आपण नेहमी जागरूक असलं पाहिजे. मग आता आपण होतं काय, आपण जागरूक आहोत का? कारण धम्माची व्याख्या ही आपण खूप वेगळी केलेली असते. धम्माच्या प्रती आमची व्याख्या अशी असते, काय म्हणता येईल त्याला, राग येण्यासारखीच गोष्ट आहे माझ्या प्रवचनात की आम्हाला वाटतं आम्ही वंदना म्हटले की आम्ही धार्मिक झालो. खरंच आपण धार्मिक झालेलो असतो का त्याच्यामुळे? नाही. किंवा आता असं तुम्ही धरा, आपण 20-25 जण, मी वाचतोय आणि तुम्ही ऐकताय म्हणून आपण धार्मिक झालोत का? नाही झालो. कारण धार्मिक होणं बिना आचरणाचा आपण धार्मिक होऊच शकत नाही. कारण आपण कितीही ग्रंथ वाचले आणि तुम्ही कितीही ऐकले तरी त्याला धर्माची व्याख्या करता येईल का? नाही. धर्माची तर एखाद्या वेळेस करता येईल, पण धम्माची व्याख्या तर मुळीच करता येणार नाही. कारण धम्मात चालायचं तर नुसतं ऐकून चालत नाही, तर ते तुमचं आचरण झालं पाहिजे. म्हणजे तुम्ही दक्ष असलं पाहिजे, कुठल्याही गोष्टीमध्ये दक्ष असलं पाहिजे. तुम्ही जर दक्ष नसाल तर या दक्ष याला तर अमरत्व देतात बुद्ध, की तुम्ही जर जागृत असाल तर तो माणूस मरूच शकत नाही. आता तुम्ही व्यक्तिशः अर्थ घ्याल
तसं शक्य नाही. पण जे दक्ष असतात, बाबासाहेब दक्ष होते, प्रत्येक गोष्टीत दक्ष होते ना ते. जर ते दक्ष नसते, आताच्या तुम्ही याच्यात घेतलं तर धार्मिक गोष्टीत दक्ष होते, राजकारणात दक्ष होते, त्यांच्या हर गोष्टीत ते दक्ष होते आणि म्हणून ते आज अमर आहे. बाबासाहेबाच्या बरोबर त्यावेळेस कधी 9 लाखाचा राजा म्हणतात ना, बाबासाहेबाला 9 लाखाचा राजा म्हणतात का? कारण त्यावेळेस मला वाटते पॉप्युलेशन आपली 9 लाख असावी महाराष्ट्रामध्ये, म्हणून ते 9 कोटीचा म्हणतात. 9 कोटीचा म्हणजे भारतामध्ये बहुतेक आपल्या लोकांची संख्या 9 कोटी असावी, म्हणजे आपले बापदादे 9 कोटी होते. आता 9 कोटीमध्ये एखाद्याचा तरी आपल्या घरात फोटो असतो का? कारण मला वाटतं की बाबासाहेबाबरोबर माझे वडील सांगतात, मी बाबासाहेबाला पाहिलं तर नाही पण कानावर गोष्टी यायच्या. कारण ते मला वाटतं बाबासाहेब 1956ला जेव्हा बाबासाहेब आले तेव्हा ते 10 की 11 वर्षाचे होते. 10-11 वर्षाच्या माणसाला चांगलं कळतं. तर ते सांगतात कानावर गोष्टी यायच्या. मी काम करत होतो तर कोणीतरी सांगितलं होतं महाराचा नेता मेलाय म्हणून, आणि सगळी लोक गाड्याच्या टपावर बसून चालली होती. त्यावेळेस मला आठवतंय. तर तशीच ही गोष्ट आहे की आम्ही अप्रमादी असलो तर मग मात्र अमर होतो. काही काही गोष्टी आता मला माझ्या पंजापर्यंतचं नाव माहिती आहे, कारण का माझ्या बापाने त्या गोष्टी मला सांगितलेल्या आहेत की ते कसे होते म्हणून. का सांगितलं त्याने की सांगण्यासारख्या होत्या म्हणून सांगितलं. तर मला सांगा, आपली पोरं आपल्याविषयी सांगतील का? कारण ते आताच म्हणतात काय मोठी एवढी गोष्ट केली, आम्हाला जन्माला घातलं म्हणे, आम्ही कोणता मिस कॉल केला होता तुम्हाला, तुमचं काम होतं झालं. म्हणतात आत्ताची पोरं, वाटू देऊ नका तुम्हाला, म्हणतात तशी. आजही आपण सांगायला गेलो ना की अरे बाबा असं होतं, आम्हाला 2 ड्रेस कपडे मिळाले. आता त्याला 37 ड्रेस असतात, तो कसा विश्वास ठेवेल तुमच्यावर? की आम्हाला शाळेत जाताना जून महिन्यात आणि दिवाळीला, जून महिन्यात पण भेटले तर भेटले नाही तर दिवाळीला. कारण आमच्या वेळेस तर गणवेश नव्हता, तुमच्या वेळेस होता की नव्हता मला माहित नाही. आणि मी जेव्हा मॅट्रिकला होतो तेव्हा 2च वया होत्या मला, तीच रफ आणि तीच फिअर, अशी आम्ही शिकायचो. आता जर त्यांना सांगायला गेलं तर कारण त्याच्या एवढ्या जीन्स आणि एवढे आणि तेही इम्पोर्टेड असतात, ब्रँडेड असतात, त्यांचा विश्वासच बसत नाही ना या सगळ्या गोष्टी होऊ शकतात म्हणून. आणि म्हणून आपल्या ह्या गोष्टीमध्ये की आपण कुठली गोष्ट विवेकशीलतेने आहे किंवा कुठली गोष्ट याने आहे शिकवतो, त्यालाही अर्थ असतो. आणि मग सावधान चित्त, दुसरा हेतू कितीही मोठा असला तरी आपल्या ठरवलेल्या हेतूपासून विचलित होऊ नये. एकदा ध्येय हाताशी लागले की निग्रहाने ते धरून ठेवा. सावधान चित्त राहा, आळस सोडा, सम्यक कर्माचा अवलंब करा. जो या जगात सम्यक मार्गाचा अवलंब करतो तो खरोखरच सुखी असतो. आळशीपणा म्हणजे अपयश, सुस्तपणा म्हणजे अपवित्रता. सतत प्रयत्न आणि सम्यक दृष्टी यांच्या सहाय्याने शरीरात घुसलेला आळशीपणा हा विषारी बाण उपटून काढा. इथे भगवान बुद्धांनी काय सांगितले? जागरूकता, कळकळ आणि धैर्य. याचा शत्रू काय आपला? आळसच आहे ना, आळशीपणा. आळशीपणावर मी नेहमी एक काल्पनिकच पण गोष्ट सांगत असतो की एका घरामध्ये 2च नवरा बायको होते. वय झालं होतं तसं 50-60 वर्षाचे होते. पण कधी म्हणतात की माणसाचं वय झालं म्हणून स्वभाव जात नाही. कितीही तुम्ही मोठे व्हा, कसे व्हा, पण तुमचा जर स्वभाव खडूस असेल तर स्वभाव खडूसच राहतो. असे ते 2 जण नवरा बायको होते. मग एक दिवस 5 भाकरी टाकल्या, म्हातारीने 5 भाकरी टाकल्या तर म्हातारा म्हणे 3 मी खाईन 2 तू खा. म्हातारी म्हणे असं का? टाकल्यात मी हे केलं, अर्ध्या खाऊ. म्हातारा म्हणे नाही, भाकर तोडायची नाही, 3 मी खातो 2 तू खा. म्हातारी चढेल होती, ती म्हणे नाही 3 मी खाते मग 2 तुम्ही खा. काय करायचं म्हणे आता? तेवढ्याच दारावर खटखट आवाज आला. आळशीपणाचं लक्षण सांगतो. त्या म्हाताऱ्याला आयडिया सुचली, म्हणे जो बोलेल तो 2 खाईल आणि जो नाही बोलेल तो 3 खाईल. आता दारावर खटखट आहे म्हटल्यावर दरवाजा उघडायला जाऊन त्याच्याशी बोलावंच लागेल ना. ते 2घही मुकेच राहिले. ते दरवाजा वाजवतोय, हे आपले चुपचाप, बोलायचंच नाही कारण 3 भाकरी खायच्या एकाला. ते काही बोलायचं, त्यांनी दरवाजा वाजवला गेलं परत कोणीतरी असेल. दोघांची पहिलं 2 जण ते एक कोपऱ्यात बसलं, हे एक कोपऱ्यात बसलं, बोलायचंच नाही.
तो पूर्ण दिवस निघून गेला. रात्री तिथंच झोपले त्या कोपऱ्यात. परत सकाळी ते कोण होतं ते परत आलं दरवाजा वाजवायला. त्यांनी परत बघितलं, बोलायचंच नाही ना, कारण उघडलं तर बोलावं लागेल. पण त्या ज्याने वाजवलं त्याला अचंबा आला की दोघंही वय झालेलं आहे. कालही मी आलो होतो, यांनी काही दरवाजा उघडला नाही, आवाजही दिला नाही. त्याला वाटलं हे गेले. त्यांनी आजूबाजूच्या लोकांना बोलवलं. कोण म्हणे मी काल पण आलो होतो, हे काही उठत नाहीत. लोक म्हणे दरवाजा तोडा. यांना आवाज येतोय सगळा. आता यांना प्रश्न पडला की आपण तर आता बसलेले आहेत, दरवाजा तोडून आत आले तर बोलावं लागेल ना. त्यांनी पळून घेतलं, आपलं लगेच घेतले डोळे लावून घेतलं पळून. लोकांनी दरवाजा तोडला, आत आले. बघतो तर म्हातारं त्या कोपऱ्यात, म्हातारी या कोपऱ्यात. लोक म्हणे गेले राहू गेले, आता काय करायचं. हळू हळू बघितले, बोलायचंच नाही, मुख्यच पडले मरगळ घेऊन. ते उचलून एका बाजूला आणले, ठेवले जवळ. काय करायचं, लोक आता नातेवाईक कोणी, पोरगा बिरगा काय नव्हतं, नातेवाईक काय कोणी नाही. लोक म्हणे गेले, आता काय करा. चला म्हणे माडबीड बांधा, जाऊ घेऊ. तयारी चालली माड बांध, तरी हे बोलायला तयार नाही. आळस बघा किती आहे, बोलायचंच नाही म्हणे. कसे तरी 4 माणसं खांदे करीन एक मडकं धरणारा भेटला. उचलले म्हातारा म्हातारी एकाच माडावर बांधले, आवळून घेतले, उचलले, चालले. त्यावेळेस काय राम नाम सत्य म्हणत असतील किंवा नमो तस्सं म्हणत असतील, मसनामध्ये नेले. तोपर्यंतही म्हातारही बोलायला तयार नाही, म्हातारीही बोलायला तयार नाही. 5 जण सरणावर टाकले. आणि मग मात्र एकानं ते आग्नी पेटवायचं, तेव्हा म्हातारी म्हणते मरू द्या, तुम्ही 3 खा, मी 2 खाते. आणि हे 5च जण होते. अरे म्हणे बाबा हे भूत होऊन उठले, ते पाचीच्या पाची पळून गेले. सांगायचा गोष्ट असते की माणसाच्या शेवटच्या याच्यापर्यंत तुम्हाला तो आळस तिथपर्यंत घेऊन जातो. म्हणून जसं त्या म्हातारी आणि म्हाताऱ्यासारखं आपण आपल्या जीवनात आळशी असता कामा नये. धार्मिक दृष्टीमध्ये आपण नेहमी तत्पर असलं पाहिजे. तसं म्हणायला काय, तू 3 खातो मी 2 खातो म्हणण्यापेक्षा लगेच तोडायची, बाबा तू 2.5 खाय, मी 2.5 खातो. नाही तर मग एका जणाने मोठं व्हायचं आणि एका जणाने लहान व्हायचं. म्हणून पण मात्र आळस सोडून द्यायचा. आणि ह्या आळस आणि सुस्तपणामध्ये, आळशीपणा म्हणजे अपयश, सुस्तपणा म्हणजे अपवित्रता, सतत प्रयत्न आणि सम्यक दृष्टी यांच्या साहाय्याने शरीरात घुसलेला आळशीपणा हा विषारी बाण उपटून काढता येतो. आणि म्हणून आपण सतत जर प्रयत्न केले, सतत हे केलं, तर आपल्या शरीरामध्ये असणारा आळशीपणा हा जो बाण आहे, आपण तो उपटून काढून धर्माच्या आचरणानुसार वागू शकतो. प्रमादात फसू नका, विषय भोगात अशक्त राहू नका, अप्रमद बना व ध्यानात मग्न राहून विपुल सुख संपादन करा. जो अप्रमाद आणि जागरूक आहे, स्मृतिवान आहे, सुविचारपूर्वक काम करणार आहे, जो संयमी आहे, जो विचारपूर्वक आचर करणार आहे व अप्रमद आहे, अशा पुरुषाचे यश सारखे वाढत जाते. आणि यालाच बौद्धाचा जीवन मार्ग म्हणतात. काय बघितलं आपण, जागरूकता, कळवळ आणि धैर्य. कारण ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सावधान चित्ताने केल्यात आणि असंच आचरण केलं तर ते धर्माचं किंवा बौद्ध धर्माच्या आचरणानुसार आहे. हा प्रकरण आपल्या इथे संपतंय. आपण दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात करू. दुसऱ्या प्रकरणाचं नाव आहे दुःख आणि सुख, दान आणि कर्म. सुखाची व्याख्या आपण बऱ्याच प्रकरणात बघितली. सुख कशाला म्हणतो तेही आपण बघितलंय. सुखाच्या व्याख्या आपल्या वेगळ्या आहेत, तो भाग वेगळा. पण सुख सोपी व्याख्या करायची झाली तर सुखामध्ये आम्हाला आत्मिक शांतता मिळणं, आमचा कुठेही आम्हाला अशांती नसणं. आणि मग ही अशांती नसेल तर मग धम्मानुसार आचरण करणं, त्याला सुख म्हटलं. तर त्याच्या विरुद्ध दुःख आहे. कारण दुःखाची व्याख्या तीच आहे की दुःख आम्हाला का होतं. आता दुःख जर आपण, मी मागे तुम्हाला सांगितलं होतं की एका भंतेजीचा किस्साही सांगितला होता तुम्हाला, की भंतीशी आजारी पडले आणि म्हणून दवाखान्यात नेले आणि निदान झालं कॅन्सर. भंतेजी 6 महिन्यात जाणार आहेत. भंतेजी 6 महिन्यात जाणार तर दुःख व्हायला पाहिजे की नाही. भंतेजी जोर जोरात हसायला लागले. आम्ही सगळ्यांनी विचारलं, भंतेजी हसताय का. म्हणे मरणार हे मला माहित होतं, पण कशाने मरणार आहे हे माहित नव्हतं. म्हणजे याचा अर्थ काय की दुःखाची व्याख्या कशी आहे. आपण तर तिथेच अजून दुःख होत असतं. ते 6 महिन्यात मरायच्या ऐवजी 3ऱ्या महिन्यातच आपण उरकून घेतलं असतं. म्हणून दुःखाची व्याख्या खूप वेगळी आहे. भगवान बुद्धाने जे 4 आर्य सत्य सांगितले, तर पहिलंच दुःख सांगितलं ना.
बघा, आर्य सत्य आता तुम्हाला समजावताना लोक वेगळे सांगत असतील. पहिले आर्य सत्य सांगितलं दुःख, आणि दुसऱ्या आर्य सत्यात कारण सांगितलं, आहे की नाही? दुःखाला कारण आहेत, म्हणून दुःख कुठल्या विनाकारण होतं का? कारणाशिवाय कुठलीच गोष्ट घडत नाही. की तुमच्या अंगावर फोडा जरी उठला तर तुम्ही ती व्यवस्थित साफ नाही केलं म्हणून तो फोडा उठला. बिना कारणाचं काही होत नाही, म्हणून दुःख बिना कारणाचं होतंय का? नाही. तिसरं आर्य सत्य काय? दुःख निरोध आहे. बघा, पहिलं दुःख तर दुःखाची कारण, दुसरा दुःख निरोध, दुःख निरोध गामिनी म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग आहे. म्हणजे एकाला दुसरे पर्याय आहेत, यालाच आर्य सत्य म्हटलं. आता आर्यचा अर्थ काय? तुम्ही आता हिस्ट्री शिकताना म्हणत असाल आर्य आणि द्रविड आहे की आहे. आर्यचा सोपा अर्थ श्रेष्ठ, नोबल ट्रूथ, की ज्याला इंग्लिशमध्ये नोबल ट्रूथ म्हटलं. सत्य म्हणजे श्रेष्ठ सत्य, की जे हे चार सगळ्यात श्रेष्ठ सत्य आहेत, नोबल ट्रूथ आहे ते. ह्याच गोष्टीमध्ये सुख आणि दुःख आपल्याला जर शोधायचं असेल तर दोन्ही एक दुसऱ्याच्या बाजू आहे. जर सुखाच्या शोधात निघायचं तर मग मात्र दुःख तुम्हाला कळलं पाहिजे. जोपर्यंत दुःखाची व्याख्या तुम्ही करणार नाही तोपर्यंत तुम्हाला सुख कळणार. साधं उदाहरण देतो की आपला लाईट गेले, काय होतं आपल्याला? दुःखच होतं ना, की बाबा आता गरम होणार आहे, हे होणार आहे. सगळ्याची व्याख्या आहे की लाईट गेले दुःख आहे, समजा आपल्याला गरमी होणार. लाईट आले की काय होतं? आनंद होतो ना. एक व्यावहारिक हे दिलं तुम्हाला, काय वाटतं तुम्हाला? सुख. बौद्ध धम्म याला सुख नाही म्हणत. बौद्ध धम्म काय म्हणतो की मुळात लाईट जायलाच नको होती, आहे की नाही? लाईटाची बिल भरतो ना आपण, ती व्यवस्था आहे ना तिथे. बुद्ध धम्म काय सांगतो? ती जायलाच नको होती, कारण तुम्हाला ती गेली की दुःख, आलं की आनंद होतो. हे दोनही नश्वर आहेत. तुम्ही तुमच्या केलेलं मनाचं समाधान आहे ते फक्त, कारण तुम्ही केलेली व्याख्या आहे ती सुखाची आणि दुःखाची. बुद्ध ती व्याख्या नाही करत. बुद्ध म्हणतात की लाईट जायला नकोच होती, कारण तशी व्यवस्था असायला पाहिजे तुमच्या अध्यात्माची. मी एक उदाहरण लाईटाचं देतो. तसंच सांगतात की तुमची जोपर्यंत तुम्हाला ही व्याख्या कळणार नाही तिथं तुम्हाला सुख आणि दुःख कळणार नाही. कारण तुम्ही वरवरची व्याख्या घेता. लाईट आला, लाईट गेली, दुःख आली, टाळी वाजवतो आम्ही, पण ती जायलाच नको होती हे आम्हाला कळतच नाही. आणि म्हणून सुख आणि दुःखाची व्याख्या आमची खूप वेगळी आहे. तद्वतच काय सांगितलं तिथं त्यांनी, की दान आणि कर्म ह्या एकमेकाला पॅरलल गोष्टी आहेत. दान ही पारमिता पण सांगितली. आता दानाची गोष्ट सांगितलं तुम्हाला, मी माझंच उदाहरण सांगतो की दान कसं असावं. आता तुम्ही करत असाल, कुठे कुठे दान करताय, काय करताय, की दानाची व्याख्या अशी आहे की आपण दान देताना बिनासक्त असावं. नाही तर मग कधी कधी काय असतं की आमच्या दानातही आमच्या अपेक्षा असतात. दान पारमिता बुद्धांनी पण सांगितलंय ते, की दान जरी पारमिता असेल तरी तुमची अपेक्षा आहे की मला ते निर्वाण तरी भेटला. बिना अपेक्षेचं करतच नाही ना कोणी काय. दान तसंच आहे की आताही आम्ही काय करतो. मी तुम्हाला माझ्या याच्यातले उदाहरण सांगतो की आमच्या तिथे व्हायचे तर सीलप्रिय नावाचे बंगाली भंतीजी होते आमच्याकडे. मी तुम्हाला माझ्या भंतीजीची माझ्या डोक्यातली कल्पनाही सांगितली तुम्हाला. पण माणसात एक अहंगंड असतो की मी खूप मोठा आहे, आणि म्हणून तिथे विहार बांधणं चालू आहे. तर त्यावेळेस सगळ्यात जास्त, कारण मला माहित होतं की मी मोठा आहे, 1,00,000 रुपये दान दिलं. आता ते 1,00,000 रुपये दान दिलं, पण 5,00,000 ठिकाणी बोंबलत फिरत होतो, मी दिलं, मी दिलं, मी दिलं. सांग, कारण मला मोठेपणा वाटला पाहिजे ना. आणि जे बी कोणी भेटलं, तुम्ही किती दिलं? मग ते मी अगोदर सांग, 1,00,000 दिलं, तुम्ही किती दिलं ते विचारा. आता याने 1,00,000 दिलं म्हटल्यावर आपण काय म्हणायचं. आणि ही उडत उडत कान वार्ता भंतीजीच्या कानावर. प्रत्येक जण सांगून, आता मी आड्यात खर बोललो की लोक जाऊन सन्मानाने विचारत असेल, भंतीचे ते अमुक अमुकने 1,00,000 दिले का हो खरंच? भंतीजी म्हणायचे हो. पण ते भंतीजीला एका दिवसात 5-5 लोक विचारायला लागले ना. भंतीजी म्हणे हा काय प्रकार आहे. मग मला भंतीजीने बोलवून घेतलं आणि ते 1,00,000चं बंडल असं ठेवलं. त्यांना हिंदी बरोबर येत नव्हती. ते म्हणे बाबू इसको उठाव और लेके जाओ. म्हटलं काय झालं? ये दान अच्छा नहीं है तुम्हारा, तुम पूरे गांव को बोलते जा रहे हो, ये तुम्हारे लिए ही अच्छा नहीं है.
ते उठा. आणि तिथं एवढं गर्भआरण झालं की विचारू नका. कारण भंतीजी ते बोलले की ये तुम्हारे से कुछ नहीं होएगा, तुमच्या ह्या दानाला काही अर्थ नाहीये, किंमत नाहीये की तुम्ही सगळ्या गावात सांगत बसलात. कारण त्याच्या पाठीमागं तुम्हाला तुमच्या प्रसिद्धीचा हव्यास आहे, प्रसिद्धीचा हव्यास आहे ना. म्हणून आजही की बुद्धांनी सांगितलं की दान, अनाथ पिंडकाने दान दिलं, सोन्याच्या मोहरा चारल्या त्यांनी त्या पूर्ण शेतीवरती, आणि ते शेत दिलं बुद्धाला. कुठेही गाजावाजा नाही केला त्याने. विहार बांधलं तिथं काय कोण शिला नाही रचली त्याने की अनाथ पिंडकाकडून. आता आपण लावतो की नाही, बाहेर असतं आपल्याकडं, अमुक अमुकच्या हस्ते उद्घाटन केलं, तमुक तमुक जण, वेळ आली तर एका बाजून दानदात्याची नावं असतात. कारण हे दान तसं नसतं. परत तुम्हाला दानाची गोष्ट सांगतोय, सांगावं की नाही सांगावं पण तरी सांगतो. तुम्ही जर कधी आले श्रावस्ती बुद्ध विहारामध्ये तर कोपऱ्यावरच तुम्हाला एक भंतीजी बसलेले दिसते. त्या भंतीजीने त्यांच्याकडे शेत होतं, ते त्यांनी विकलं. 4 मुली 1 मुलगा, 30 लाख रुपयात विकलं. मग मुलाला दिले, मुलीला दिले, आणि भंतीजीला 3 लाख रुपये दिले. आता त्या पोराला वाटलं, ते पोरग म्हणे एवढं कुठं दान देत असतं का म्हणे, 10 रुपये द्यावा, 20 रुपये द्यावा, 50 द्यावा, 100 द्यावा, जास्तीत जास्त 1000 रुपये द्यावा. 3 लाख रुपये दिले. म्हातारा म्हणे दिले, माझ्या याच्यात उत्पन्न झाले म्हणे दिले. ते पोरग भंतीजीकडे आलं, म्हणे माझ्या बापाला तुम्ही नादी लावलंय, मी तुमच्यावर केस करेल म्हणे. भंतीजी म्हणे बाबा तुझ्याच बापाने मला नादी लावलंय, मी कुठे आलो होतो त्यांच्या घरी विचारायला, मला 3 लाख, मला माहिती बी नाही म्हणे. त्यांनी कधी गुगलनं आमच्या अकाउंटवर टाकले, बाबा तुझे तू हे घेऊन जा. ते परत काय झालं, म्हाताऱ्याला बोलवून घेतलं. ओ बाबा तुमच्या मुलाला नाही आवडत तर कशाला दिलेत दाणे? असं नाही नाही, त्याला नाही आवडत, काय माझ्या चित्तात उत्पन्न झालं. आता विनायक परत सांगितलेलं आहे, कारण ही दान पारमित आहे, दान अस्वीकार बी नाही करतायत. ते भंतीजीने स्वीकारलं आणि सांगितलं, म्हणून बाबा तुम्हाला जर काही त्रास झाला ना, आपण हे पैसे परत देऊन टाकून, तुमचा पोरगा काय बोला तुम्ही इथे या आणि माझ्याकडे राहा, पैसे परत देऊन टाकून तुम्ही इथे राहा. आता नाही, असं काही करायची गरज नाही. 3-4 महिने होऊन गेले, म्हाताऱ्याने परत आणखीन 1 एकर विकलं, तो हिस्सा केला आणि परत 4.5 लाख रुपये भंतीजीला पाठवून दिले. आता भंतीजी केवढ्याचे झाले? 7.5 लाख. पण दुसऱ्या वेळेस पोरग काही आलं नाही. भंतीजी वाटच बघत होते, चेक लिहून ठेवला होता 7.5 लाखाचा, पोरग आलं ते देऊन टाकू, पण पोरग काही आलं नाही. पण 1.5 महिन्याने म्हातारा आलं. काय झालं बाबा, आता 7.5 लाख रुपये दान केल्यावर थोडीफार आस्था वाटतेच ना. मग भंतीजीला त्याला काय झालं, कसे आलात बाबा? नाही म्हणे मला पण आता भंतीजी व्हायचं. भंतीजी म्हणे ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, तुमच्या मुलाबिलाची परमिशन घेतली? म्हणे हो. भंतीजी म्हणे नाही तरी लिहून आण. ते गेलं भंतीजी स्टॅम्प पेपरवरच घेऊन आण. म्हातारा लिहून स्टॅम्प पेपरवर, आणि स्वतःच्या पुतण्याची पण एक सही, इकडून पोराची इकडून पुतण्याची स्टॅम्प पेपर घेऊन आलं. भंतीजीने बघितलं, भंतीजीला वाटलं सगळ्याच्या चित्तात उत्पन्न झालं दान द्यायचं, म्हातारे बी दान दिलं. झालं 2-3 महिने राहायला लागले भंतीजी. आम्हालाही नवल वाटायचं की 7.5 लाख रुपये दान दिले, स्वतःही भिक्षू झाले. पण काही दिवसांनी मात्र भंतीजीच्या चित्तात वेगळ्या प्रकार उत्पन्न व्हायला, आणि मग भंतीजी, मी सेवा करायचं, मी बापा करता आलो होतो, मला वाटलं की आपल्या वडिला करता 1 चपाती टाकली ती 1 त्यांच्या करता टाकायची. दुपारचे डबे तर येतात आम्हाला, पण संध्याकाळी म्हाताऱ्या माणसांना, कारण त्यांना जेवण द्यावं लागतं, कारण वय झाल्यानंतर विकाल भोजना त्यांना चालत नाही, कारण वय झालेलं असतं, थोडंफार जेवण त्यांना द्यायचं. मग मी बाबा करतात त्यांनाही बनवायचं. गोष्ट तुम्हाला मी दानाची सांगायला लागलो, लक्षात घ्या थोडस, म्हणजे हे नका. चित्त माणसाचं कसं तयार होतं, आणि मग काही काही दिवसांनी त्यांच्या मनात व्हायला लागलं की मी पैसे देऊन आलेला भिक्षू आहे, मग मी बाबाला जे बनवायचो ते त्यांनाही बनवायचं. माझी प्रोसिजर अशी होती की बाबाला विचारायचं, बाबा काय करायचं आज संध्याकाळी, पोहे बनवू का, रवा बनवू का, तर काय आमलेट बिमलेट बनवून देऊ का? तर मग 1 दिवसाचे 4 5 दिवसापूर्वी एका
उपासकांनी कोंबडीचे अंडे दान दिलं, गावरान कोंबडीचे अंडे आणून दिले होते भंतेजी करता. तर ते खराब होतील म्हणून काय केलं की भंतेजी बोलले की ह्या 2 म्हातारे बाबा भंतेजी आहेत, या दोघांना ब्रेड आणि आमलेट करून द्या. मी आपले ब्रेड केले, आमलेट केले. आमच्या बाबांनी खाल्ले, त्यांच्याकडे घेऊन गेलो ते नाही मला ऍसिडिटी होते म्हणे त्या ब्रेडनी. होत असेल, बाजूला ठेवले. नंतर चपाती टाकली, भंतीजीला दिली. दुसऱ्या दिवशी पाणी येतं आपल्याकडे, 5 दिवसांनी पाणी येतं ना. मग आम्ही पाणी भरण्याच्या नादात राहिलो म्हणून सकाळचा नाश्ता काही बनवता आला नाही. आमच्याकडे एक उपासिका येते, डॉक्टरीन बाई आहे. ते आल्यानंतर मला विचारलं, दोन्ही भंतीजीला नाश्ता दिला, कारण काळजी खूप घ्यायची त्यांची, बाबाची जास्त नाही पण त्या भंतीजीची काळजी सगळेच जण घ्यायची. कारण भंतीजी मोठं दान देऊन आलेली भंतीजी आहेत आणि शेवटी भंतीजी झालेली आहेत. नाही पाणी भरतोय काय म्हणे, तुम्ही एवढा वेळ लावत असतात का, 9:30 वाजले त्यांना आवाज. म्हटलं द्या बाबा तुम्ही काय. आदल्या दिवशी काय झाला होता हा प्रकार तुम्ही लक्षात घ्या. म्हणून त्या ताईने आपला एक दुधाचा ग्लास भरून आणि अख्खा ब्रेडचा पुडा त्यांच्या पुढे ठेवला आणि भंतीजी खाताय. मी आलो तिकडून, म्हटलं रात्री ब्रेड खाताना यांना ऍसिडिटी होत होती आणि आता अख्खा पुडा घेऊन बसले खायला. आता मी थोडी आरामते, मला राग आला ना, येणारच ना. काल यांना ब्रेड दिले होते, मला काय घेणं देणं आहे. म्हटलं मी जशी माझ्या बापाची सेवा करतो तशी यांची करायला लागलो. माझा इगो हर्ट झाला ना की मी ब्रेड दिले तर हे बाबांनी खाल्ले नाही म्हणे मला ऍसिडिटी होती ना, आता अख्खा पुडा खाणं सुरू आहे. मी आपला फाडदेशी बोलून गेलो. आता त्या उपासिकेला बरं नाही वाटलं, तिने मोठ्या भंतीजीला सांगितलं म्हणे हे भंतीजी फळाफळा बोलले म्हणे त्या भंतीजीला. मला बोलवलं भंतीजी, कशाला बोलले म्हणे त्याने, तुम्हाला नसेल करता येत तर नका करू, दुसरे करते सेवा करा. म्हटलं मला काय घेणं देणं नाही. तेव्हापासून करायचो पण मी काय विचारायचो नाही भंतीजीला काय खाता का, राहता का, हे करता का. पण हे प्रकार वाढत चालले. आणि मग आमच्याकडे एक भंतीजी आहे प्रज्ञाबोधी म्हणून, 10 वर्षाचं चिवर त्यांचं. पण मोठे भंतीजी त्याला आरेतुरे करतात म्हणून हे त्याला आरेतुरे करू लागले. आता आम्हाला कोणाच्या लक्षात येणं, मी दुर्लक्षच करायला लागलो ना. म्हटलं आपला उद्देश कुठला आहे, बाबाची सेवा करणं, बस तेवढं करायचं आणि राहायचं. पण मला वाटतं ते काहीतरी भंतीजीच्या लक्षात आला प्रकार. मग एक दिवस मला, आत्ताची गोष्ट आहे 8-10 दिवसापूर्वी, भंतीजीनं मला बोलवलं. म्हणे तुमचं प्रवचन मी छान ऐकलं. मला वाटलं मोठे पण करायला लागले. मग म्हणे तुम्ही छान प्रवचन केलं, तुमचं ते उदाहरणही मला आवडलं. म्हटलं कुठलं, मी तो इथेच दिलेलं ते ऐकताना ते की तुम्ही दुधाच्या धारेचं देता, की जे दूध देतात पण त्या वरच्या धारेवर लक्ष असतं. हा छान, मी वाचलं कुठं दिलं. म्हटलं म्हणजे आता तुम्हाला इथे करावं लागेल तसं. बघा मग तुम्ही तुमच्या बापाची सेवा करता ते दूध आहे, पण आता ह्या बाबाची सेवा करायची ती वरची धार आहे. काय म्हणायचं तुम्हाला. नाही म्हणे आता त्यांची सेवा तुम्हाला चांगल्या पद्धतीने करावं लागेल, त्याचं वचन मला द्या. म्हटलं वचनाची काय भानगडे, मी पाळेल का नाही पाळेल मलाही भरोसा नाही माझा, पण सांगतो की बाबा मी जशी बाबाची करतो तशी त्यांची करेल. तुझी रात्र निघून गेली, मला काही समजलं नाही. पण दुसऱ्या दिवशी भंतीजींनी त्याचे 4 जावाई आणि मुलाला बोलून घेतलं आणि त्यांच्या कुटीमध्ये ते भंतीजी, त्यांचे 4 मुलं. भंतीजींनी 7.5 लाखाचा चेक लिहिला त्यांच्याच नावाने असा ठेवला आणि त्या मुलांना जावायला सांगितलं हे मला बाबांनी 7.5 लाख रुपये दिले होते, हे मी आज परत करतोय, पण मी तुमच्या बापाला परत पाठवणार नाही. आणि मग तिथे माझ्या डोक्यात एकदम प्रकाश पडला आणि ते त्या मुलाच्या हातात दिला, हा नेऊन तू बँकेत टाक, उद्या तुझा क्लिअर होईल. आणि मग तिथे त्यांनी सांगितलं की यांच्यामध्ये पैसे देण्याचा अहंकार निर्माण झालेला आहे. जर ते ग्रहस्थ असते तर आम्ही पैसे देऊन माफ केलं असतं, परंतु त्यांच्या अंगावर आम्ही चिवर दिलंय आणि चिवरातल्या माणसाकडे अहंकार असणं उपयोगाचं नाही. आणि आम्ही तुम्हाला हमी देतो की यांची सेवा आम्ही जशी पहिली करत होतो तशी करत राहू. म्हणजे 7.5 मला वाटलं त्या मुलाला आनंद होईल, ते टाळ्या पिटेल, 7.5 लाख रुपये भेटलं. पण त्याची प्रतिक्रिया अशी, म्हणजे बोललं तर नाही पण प्रतिक्रिया अशी होती की अजून 1 लाख देतो पण म्हातारा इकडेच ठेवा. बोलण्याचा भाव तसा होता.
बघा सिरियस सांगतोय मी तुम्हाला, भंतेजीने कोणाला सांगायला नव्हतं सांगितलं, पण आज करतोय मी, होऊ द्या काय व्हायचं ते. तर ते दिले. त्या मुलाची प्रतिक्रिया म्हणजे पहिल्याने जो मुलगा केस करायला आला होता, पण त्याची ती प्रक्रिया होती, मनात बोलला तर नाही, पण मी ऑब्झर्व करतो, कारण सोशॉलॉजी हा माझा एक विषय होता, की माणसाला कळतं, माणूस ओळखला जातो, की त्याच्या मनातले भाव होते की भंतीजी आणखीन 1,00,000 देतो, पण म्हातार काही परत पाठवू नका. आणि भंतीजी जेव्हा बोलले की नाही आम्ही कोणाला परत पाठवणार नाही, त्यांना आम्ही आमच्याच जवळ ठेवणार आहोत, जोपर्यंत ते आमच्याकडून झगडा करून जाणार नाही. त्यांच्या चित्तात ज्या दिवशी येईल की नाही मला जायचंय, ते स्वतःहून म्हणतील तरच आम्ही पाठवू, पण हे पैसे तुम्ही घेऊन जा. आणि तुम्ही यकीन नाही मानणार, त्या दिवसापासून त्या भावाला ना ऍसिडिटी आहे, ना कुठला प्रकार आहे. 80-82 वर्षाचं वय आहे त्यांचं. ते सकाळी उठतात, पहिले ते 6-7 वाजता उठायचे, आता 5 वाजता उठतात, सर्व स्वतःचं स्वतः करतात. पहिले जेवलं की ताट टाकायचे, तुम्ही तुमचं धुवा, म्हणजे आम्ही धुवायचं ते. आता स्वतःचं स्वतः धुतात. सांगण्याचा उद्देश असा आहे की दानामध्ये, की दान देण्याची तुमची हे प्रकरण आहे, की दान देण्याची वृत्ती तुमच्यावाली जर तशी असेल तर तुमच्या सुधारणा होत नाही. पण जेव्हा त्यांना गेलं तर ते आताही त्यांच्या पुतण्याला फोन करून सांगतात, ते बँकेत टाकलेत, भंतीजीला बोला ना परत घ्या, भंतीजीला बोला ना परत घ्या. भंतीजी नाही, कारण भिक्षुही तसा असावा, गुरुही तसा असावा लागतो आणि चेलाही तसा असावा लागतो. कारण बऱ्याचशा भिक्खूला असं वाटत होतं की ज्ञानरक्षित भंतीजीला 7.5 लाख रुपये दिले म्हणून त्यांना सांभाळतायत, परंतु ते 7.5 लाख रुपयेही परत दिले. एखाद्या दिवस आता रागावतील माझ्यावरती, त्या प्रवचनात सांगायला नव्हतं सांगितलं त्यांनी, पण आज मी सांगून टाकलं की आज आहेत ते आपल्याकडे आणि एवढे सुधारलेत की त्यांच्यात कुठले, म्हणजे पहिलं म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की माणसामध्ये अहंभाव असतो, अहंकार असतो, जसा की माझ्यात पण होता. मी 1,00,000 रुपये दान दिले पण पूर्ण गावभर सांगत फिरत होतो. तसंच ह्या बाबाचंही झालं होतं की त्यांना वाटायचं मी द्यायचं म्हणून. ज्यांनी 10 वर्षाची वर घेतलेली त्यांना अरे तुरे बोलायचं, आम्ही पाया पडायचो. आता आहे लहान आमच्यापेक्षा, परंतु 10 वर्षाचं चिवर आहे ना. आणि ते विनयत आहे की आपल्या अगोदर बुद्धाच्या काळात तुम्हाला आठवलं असेल की उपाली हा न्हावी होता, आणि त्यावेळेसच्या सगळ्या राजकुमाऱ्याने बौद्धाला सांगितलं, सम्यक संबुद्धाला, की अगोदर उपालीला देतो मी दीक्षा. कारण का, तर आम्ही त्याच्या पाया पडू, नाही तर आम्ही शाक्य आहोत, राजपुत्र आहोत, आम्ही परत त्याचा इथे अपमान करू. त्या पद्धतीत अभिनय अजूनही चालू आहे, परंतु त्या भंतीजीमध्ये ते आलो. आणि आता तुम्ही जाऊन बघाल, आहेत ते अजूनही. आता ते कधी कधी आम्हाला त्यांच्यावर ओरडावं लागतं, लगेच खुरपं घेतात, ते बाहेरचं तण काढायला लागतात, पुढे झाडू मारायला भेटतात, हे करायला भेटतात. म्हणून माणसामधल्या दान प्रवृत्ती, की आम्ही दान कुठे देतोय, दान कसं देतोय, कारण याची जोपर्यंत आपल्याला कल्पना येत नाही आणि त्या उद्देशाने देत नाही, त्या तोपर्यंत तुमच्या दानाला काहीही किंमत नाही. तुमचं दान हे कधी फलद्रूप होत नाही. आणि म्हणून हे प्रकरण आहे की दुःख आणि सुख, तसंच दान आणि कर्म ह्या पारमिता आहेत, की दान कुठं द्यायचं, कसं द्यायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. दारिद्र्य हे दुःखाचं उगमस्थान आहे, परंतु दारिद्र्य नाशाने सुख लाभेलच असे नाही. सुख लाभते ते उच्च राहणीवर अवलंबून नसून ते उच्च संस्कृतीवर अवलंबून आहे. हा बौद्धाचा जीवन मार्ग आहे. म्हणून बुद्धांनी दारिद्र्याला पसंत केलंय का? बुद्धांनी नाही. पण दारिद्र्य संपल्याने सुख भेटतंय असं झालंय का? असंही नाही. तर कशामध्ये सुख आहे? तुमच्या उच्च राहणीमानामध्येही नाही, तर तुमच्या उच्च आचरणामध्ये, उच्च संस्कृतीमध्ये आहे, तुमच्या वागण्यामध्ये आहे. आणि हाच बुद्धाचा मार्ग आहे की सुख आणि दुःख आणि दान आणि कर्म. म्हणून तुम्हाला दरिद्री राहायला नाही सांगितलं, परंतु कितीही श्रीमंत झाला तरी तुम्हाला सुख मिळणार नाही जोपर्यंत तुम्ही धम्माचं आचरण करणार नाही. त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की हाच बुद्धाचा जीवन मार्ग. क्षुधा हा एक भयंकर रोग आहे. आरोग्य ही सर्वश्रेष्ठ देणगी आहे. समाधान ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. विश्वास हे सर्वश्रेष्ठ नाते आहे आणि निर्वाण हे सर्वश्रेष्ठ सुख आहे. बघा काय सांगितलं, क्षुधा. की मागे आपण एका प्रकरणात बघितलं की मी सांगितलं तुम्हाला, भूक हा रोग आहे. बुद्ध इथे म्हणतात की भूक हा रोग आहे, की नुसता पोटाचाच भूक नाही, तुम्हाला प्रत्येक गोष्टीची हाव म्हणजे हा एक प्रकारचा रोग आहे. आणि मग रोग आहे तर आपण त्याच्यावरती कंट्रोल केलं पाहिजे, त्याच्यावरती हे केलं पाहिजे. दुःख आणि सुख याची गोष्ट सांगतायत की जोपर्यंत तुम्ही ह्या रोगाला कंट्रोलमध्ये करणार नाही तोपर्यंत तुम्हाला सुख लाभणार नाही.
कारण सुख लाभणार नाही. तर मग काय होतं की आपण सुख लाभण्याकरता काय करतो की जसं मी आताची स्टोरी सांगितली, माझी सांगितली आणि त्या आताच्या आमच्या भंतीजीची सांगितली की आमच्यात अहंकार होते. देण्याची वृत्ती तर आहे, परंतु ती देण्याची वृत्ती कशी आहे? अहंकारातून आहे. आणि जिथे अहंकारातून वृत्ती होते तिथे तुम्हाला सुख मिळेल का? नाही. त्या दानाचं काही तुम्हाला फळ मिळेल का? नाही. कुठल्याही दानाचं फळ मिळणार नाही. आरोग्य, बुद्ध काय सांगतात की आरोग्य ही तुमची सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. आता मला भिक्षू होऊन 2 वर्ष झाली आणि 2 वर्षात मला वाटतं मी एक 4-5 प्रोग्राम केले असतील. कधी कधी तुम्ही तो पिक्चर पाहिला की नाही माहिती नाही. आमच्या वेळेचा पिक्चर होता, क्रोधी नाव होतं त्याचं, धर्मेंद्रचं. तो गुंड होता, डाकू होता, पोलीस त्याच्या मागे लागले होते आणि ट्रेन मध्ये एक साधूचा जथ्था असतो आणि तोही आपला साधूचा वेश परिधान करतो, त्या जथ्यात सामील होतो. पिक्चरची स्टोरी सांगतो, कारण तुमच्या वेळेस तुम्ही बघितला की नाही बघितला मला माहिती नाही. आणि जेव्हा तो त्याच्या मठावर जातो तेव्हा भिक्षुक बघतात, पण आता साधूच्या वेशात असल्यामुळे त्याला पकडत नाही. आणि त्या मठावर गेल्यानंतर त्यांचा जो गुरु असतो तो मरतो आणि यालाच गुरु बनवतो. पिक्चरची स्टोरी आहे. म्हणजे परिस्थितीने त्याला साधू बनवलं. तो गल पळून जायचा प्रयत्न करतो, पण त्याला काही कोणी पळून जाऊ देत नाही, कारण पाया पडत असतात. आता त्याच टाईपचा मी तेव्हा काय गुंडा डाकू बिकू तर नव्हतो म्हणा, पण तोच प्रकार झालाय नेमका. एका ठिकाणी प्रवचनाला गेलो होतो तेव्हा साहेब, मला वाटतं कोणतरी साहेब मोठे होते, पण महिला आई ह्या मात्र सेवा करायला, भंतीच्या पाया पडायला, मुलं कोणी ठम खुर्चीत बसलेले, हे काही उठायला तयार नाही. एक म्हणून आलाय भंतीजी, गेलाय कोणीकडे, काय म्हणायचं काय नाही. पण घरातली सगळी मंडळी, म्हणजे भोजनापासून, हे माझा अनुभव सांगतो, आपल्या इथल्याच आहे. सांगितलं तर मला वाटतं काहीतरी मुलाच्या वाढदिवसाचा कसला तरी कार्यक्रम होता. ते काही उठले नाही, मलाही प्रणाम केला नाही, बुद्धाला नाही. ते आपल्या खुर्चीवर बसून होते. कार्यक्रम संपला, मी आपला निघून आलो. तोपर्यंत मीही कुठलं, मला काय एवढा मोठा बनतेची तर मीही नव्हतो. 6 महिन्यांनी परत एका कार्यक्रमाला गेलो, तेव्हा महाशय खाटावर होते आणि तेव्हा त्यांना खूप इच्छा होती की प्रणाम करावा, पण त्यांना पॅरालिसिस झालेला, मनात असतानाही उठण्याची इच्छा नव्हती. माझ्यातलं परिवर्तन सांगतो कसं झालं. आणि मला तो सीन आठवला आणि ते उठण्याचा प्रयत्न करत होते जेव्हा मी गेलो, कारण मीच गेलो दुसऱ्याही कार्यक्रमाला. तेव्हा ते खाटेहून उठण्याचा प्रयत्न करत होते की त्यांना मनातून वाटत होतं की प्रणाम करावा, पण करण्याच्या शरीरच साथ देत नव्हतं. तशीच गोष्ट आहे आपली अशी की आपण, मीही काही गोष्टी, तुम्ही मला इथं बोलवलंय आणि म्हणून जसे बोले तैसा चाले त्याची 15वी पावले, म्हणून तुम्हाला सांगितलं तर मलाही तसं वागलं पाहिजे. आणि म्हणून कृती ह्या एकीकडनं होत नसतात. धम्म सांगणारा तुम्हाला धम्म शिकवतो का? नाही, तुमच्याकडूनही मी धम्म शिकत असतो, कारण तुम्ही मला एक प्रगल्भ भिक्षू बनवण्याच्या प्रोसेसमध्ये तुमचाही खूप मोठा सहभाग आहे. कारण भिक्षू होणं हे वेगवेगळ्या कारणाने होते. मी तुम्हाला तिथेही सांगितलं की संघाला महासागराची उपमा दिली, की महासागर जसा की तुम्ही जर मध्यात गेला तर त्याचा अंत नाही, तो किती खोल आहे. त्याला सगळ्या नद्या, नाले, गटार सगळे येऊन समुद्राला मिळतात. नदीच्या पाण्याची चव वेगळी आहे, गटाराची वेगळी आहे, पण समुद्रात गेल्यानंतर तुम्हाला ओळखता येईल का? तसंच आहे भिक्षू लोकांचं. मी सांगितलं की मी माझ्या बाबाची सेवा करायला झालो. कोणी झालं असेल पैसे कमावण्याकरता, कुणी झालं असेल की आपल्याला प्रतिष्ठा मिळवण्याकरता, पण जेव्हा ते संघात जातात ना तेव्हा हे सगळे उद्देश लय पावतात, सगळेच उद्देश. म्हणून तुम्हाला सांगतो की कुठल्याही भिक्षूला, कारण हे मला आलेला अनुभव आहे की कुठल्याही भिक्षूला तुम्ही त्याला कमी लेखू नका. त्याच्या कुठल्या उद्देशाने आला असेल माहिती नाही, पण जेव्हा तो संघात विलीन होतो ना तेव्हा समुद्रासारखी एकच चव निर्माण होते. तो भिक्षू त्या संघात विलीन होतो. आणि म्हणून कुठल्याही भिक्षूला
कितल्या अनाडी घेऊन जातो तुम्हाला. तो जास्तीत जास्त जातक कथा मिळेल आणि तुम्हाला धम्मच सांगेल, दुसऱ्या कुठल्याही गोष्टी सांगत नाही. आणि म्हणून दुसऱ्या धम्मातले जसे ते गुरु महाराज आहेत, त्यांच्यावर बऱ्याचशा केस, म्हणून अजूनही आपल्यातल्या काही काही भिक्षूवरती केसेस आहेत, नाही असे नाही, पण त्या कुठल्या आहेत? भिक्षुनी विहाराकरता कुठली तरी जमीन पकडली, कुठली काहीतरी केली, पण अजूनही अनैतिक आणि अधार्मिक केसेस भिक्षूवरती तुम्हाला सापडणार नाही. आणि म्हणून बौद्ध धर्म, मी त्या दिवशी सांगितलं तुम्हाला, कालच सांगितलं मला वाटतं, की तो पीके पिक्चर काढला, तर सगळ्या धर्मावरती, त्याच्या धर्मावरती टीका करण्यात आली, पण बौद्ध धर्मावरती त्यांना टीका करता नाही आली. भिक्षू दाखवला त्यांनी, की तो आमिर खान पळत जातो आणि भिक्षूच्या फक्त बाजूला बसतो, पण तिथे भिक्षू बोलत नाही. कारण जर भिक्षू बोलला असतं तर त्यांचा पिक्चर संपला असता, कारण ते करतात सांग. जसं कॅरेक्टर गांधीचं होतं ॲटनबरोला इथं परभणीमध्ये, मी होतो त्याला साक्षी, कॉलेजला होतो त्यावेळेस आम्ही, आणि तिथं सगळ्या पोरांनी त्याला गराडा घातला. ॲटनबरी आला होता त्याला, कारण त्या गांधी पिक्चरला मला वाटतं काहीतरी 140 अवॉर्ड भेटले जगामधले. आणि मग इथं आपल्या पोरांनी अडवलं त्याला, अरे तुझा गांधी बाबासाहेबाशिवाय कम्प्लीट, कारण बाबासाहेबाचं कॅरेक्टर नाहीये त्या पिक्चरमध्ये, तुझा गांधी कम्प्लीट कसा झाला? कारण बाबासाहेबाशिवाय गांधी कम्प्लीट होणं शक्यच नाही. ॲटनबरो काल त्यावेळेसही सगळे फ्लॅश होते, तर त्या पत्रकार लोकांना सगळ्याला सांगितलं तुम्ही बाजूला, मला उत्तर द्यायचंय. आणि जे कोणी म्हणे तुम्ही कॉलेजचे पोरं तेच थांबा, सगळं थांबा, त्याच्यामध्ये मी होतो. आणि मग त्याने उत्तर दिलं होतं आम्हाला, की मी 3 वर्ष अभ्यास करत होतो म्हणे, कारण मला गांधी हिरो करायचा होता ना, माझ्या पिक्चरचा हिरो गांधी होता. आणि म्हणून सगळे कॅरेक्टर आणले, कारण सगळ्या कॅरेक्टरमध्ये माझा गांधी सरस होता. परंतु मला बाबासाहेबाला एंट्री द्यायची, तर मी 3 वर्ष बाबासाहेब वाचत होतो म्हणे, की मला असा एकही प्रसंग नाही सापडला की मी तिथे बाबासाहेबाला एंट्री दिली तर माझा हिरो विलन होतो. आणि म्हणून मी बाबासाहेबाचं कॅरेक्टर त्या गांधी पिक्चर मध्ये घेतलं नाही. म्हणजे किती तुमच्यावाले महापुरुष किती उज्ज्वल आहेत, आणि तुमचा धम्म किती उज्ज्वल आहे, की जगामध्ये तुमच्या धम्माला नाव ठेवता येत नाही. तुमच्या महापुरुषाला कुठल्याही गोष्टी विना, तुमच्या महापुरुषाबिगर कुठलीही गोष्ट एकत्वाला जात नाही. म्हणून बुद्ध धम्मामध्ये जी दान पारमिता आहे, किंवा तुमचे जे महापुरुष आहे, तुमचा धम्म आहे, त्या धम्मामध्ये आचरण आणि वर्तणूक ह्या गोष्टीला खूप महत्व आहे. जे आपला द्वेष करतात त्यांचा द्वेष न करता आपण सुखाने राहायला शिकले पाहिजे. रुग्णाईत माणसात आरोग्य राहून आपण सुखाने राहायला शिकलं पाहिजे. लोभी माणसात आपण निर्लोभता ठेवून सुखाने राहायला शिकलं पाहिजे. शेत जसे तणाने नाश पावते, त्याप्रमाणे मानवजात दुर्विचाराने नाश पावते. म्हणून अविचारी पुरुषांना दिलेले दान महान फलदायी होते. इथे दानाचा त्यांनी अर्थ सांगितला. आपण कसं होतं की आपण, बुद्ध इथे सांगतात की तुम्ही लोभी माणसाच्या याच्यात जरी असाल, पण मात्र तुम्ही लोभी असता कामा नये. तुम्ही जर दुर्गुणी माणसात राहत असाल, पण मात्र तुम्ही सद्गुणीच असलं पाहिजे. आता हे असं राहतं, एक सूत्र आहे त्याच्यामध्ये, की एका ठिकाणी भगवंत त्यांच्या भिक्षूला जायला सांगतात, की त्या गावामध्ये जाऊन तिथल्या लोकांना तुम्हाला धम्म सांगायचं आहे. त्या भिक्षूला बोलावतात की तुला त्या गावामध्ये जायचंय, धम्म सांगायचं आहे, पण लोक जरा खराब आहे. तर भिक्षू म्हणतो काय हरकत नाही ना, काय करून करून काय करतील. तर म्हणते जे म्हणतात ते शिव्याही देतील. भिक्षू म्हणतात ठीक आहे ना, फक्त शिव्याच देतील ना, मारणार तर नाहीत ना. म्हणते जे म्हणतात काय भरोसा नाही, मारतील पण. म्हणते ठीक आहे, मारतीलच ना, एकदम मारून तर टाकणार नाहीत ना. भंतेजी म्हणतात काही हरकत नाही, ते मारूनही टाकू शकतात, पण तुम्हाला जाऊन तिथे धम्म सांगायचं. भंतेजी म्हणतात ठीक आहे, मारूनच टाकतील ना, याच्या पलीकडे अजून काही करतील का. पण आता तो जाऊ शकतो, आता तुम्ही धम्म सांगायला तिथे जाऊ शकतात. म्हणजे धम्म सांगण्याकरता किंवा धम्म पुढच्या गोष्टीला शिकवण्याकरता त्या माणसाची तेवढी तयारी पाहिजे की करून करून काय करतील, तर मला मारून टाकतील. ज्या दिवशी त्यांची तयारी असते
तिथे तो धम्म जाऊन सांगू शकतो. म्हणून इथे बुद्ध सांगतात की तुम्ही दूरविचारी माणसातही राहायला जरी गेलात, पण मात्र तुम्ही दूरविचारी बनता कामा नये. तरच तुम्ही धम्माच्या आचरणानुसार वागू शकता. तरच तुम्हाला सुख आणि दुःखाचा अर्थ कळू शकतो. तरच तुम्हाला दान आणि कर्म याच्यामधला फरक कळू शकतो. धर्मासाठी केलेले दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. धर्माचे माधुर्य सर्व माधुर्यात श्रेष्ठ आहे. धर्मापासून होणारा आनंद हा सर्व आनंदात श्रेष्ठ आहे. विजयातून देश उत्पन्न होतो, कारण जीत हा दुःखी असतो. जय पराजयाची भावना सोडून जो समाधान वृत्तीत राहतो तो सुखी होतो. जसं इथं सांगितलंय की धर्मासाठी केलेलं दान. मी इथेच उदाहरण दिलं होतं, मला वाटतं बाबासाहेबांचं, की पठ्ठे बापूराव नावाचा एक तमासगीर होता. तुम्ही ऐकलं असेल की नसेल ऐकलं, पण खूप मोठा तमासगीर होता. आणि बाबासाहेबाच्या चळवळीला त्यावेळेस तो 1,00,000 रुपये देणगी द्यायला आला होता. कार्यकर्ते खुश झाले, त्यांना वाटलं 1,00,000 रुपये, त्यावेळेची 1,00,000 म्हणजे काय खायची गोष्ट आहे का? आणि कार्यकर्ते मोठे उड्या मारत बाबासाहेबाकडे गेले. बाबासाहेब ते पठ्ठे बापूराव आले, तर ते आपल्या चळवळी करता 1,00,000 रुपये देणगी देत आहेत. बाबासाहेबांनी त्या कार्यकर्त्याला तर शिव्या दिल्याच दिल्या, पण त्या पठ्ठे बापूरावालाही शिव्या दिल्या आणि त्याला खूप बोलले, इथून आमच्या मुली स्टेजवरती नाचवतोस आणि त्यांच्या कमाईतला हिस्सा आणून मला देतोस, काय म्हणत तुला तुझं दान मी स्वीकारेल? याचा अर्थ तसा आहे. आता दान कोण देतं? साईबाबाला आणि बालाजीला दान जातं की नाही? का जातं एवढं त्यांना? कारण ते देवालाच पार्टनर बनवून टाकतात की बाबा आम्ही काय करतो ना, हा तुझा हिस्सा घे. तसं आपल्या धम्मात नाही. दानही कुठलं स्वीकारायचं आणि दानही कोणी कोणाला कसं द्यायचं याचा नियम आहे. आणि म्हणून दानाच्या प्रक्रियेमध्ये किंवा दान ह्या पारमितेमध्ये, की दान स्वीकारताना आणि दान देतानाही दोघांचाही हेतू शुद्ध असावा, घेणार असावा. आता जशी मी भंतेजी सांगितली, भंतेजीला काहीच पडलं नव्हतं, ते 7,00,000 रुपये आले, देऊन टाकले, जा. हेतू निर्मळ असावे. आजही तुमच्या माहिती करता सांगतो की भंतेजीला टाटाला ऑपरेशन होतं त्यांचं, आणि टाटाच्या बाजूलाच हयात हॉटेल आहे, मोठी 5 स्टार हॉटेल. आम्ही सगळ्यांनी सांगितलं, जिथं मी पूर्वाश्रमीचं माझं घर आहे थोडं दूर आहे. टाटा हॉस्पिटल परळला आहे आणि माझं घर कांदिवलीला आहे, म्हणजे जवळजवळ तिथून 70-80 किलोमीटर दूर आहे. या जायला, कारण मुंबईची ट्रॅफिक असते म्हणून तिथं तुम्हाला नाही जाता येणार. माझ्या मुलीकडे गाड्या घोड्या सगळ्या आहेत, पण ट्रॅफिकमध्ये अडकलं जाता नाही येणार. म्हणून मग आम्ही सगळ्यांनी सांगितलं इथं बसून हॉटेलमध्ये रूम बुक करा ना. हो बोलले भंतेजी, गेले तिथे. हॉटेलमध्ये गेल्यानंतर ते हयात हॉटेल 7 स्टार हॉटेल आहे. तिथं गेल्यानंतर त्यांना सांगितलं की एका दिवसाचा खर्च किती, म्हणजे 25,000 रुपये. भंतेजी परत आले आणि कांदिवलीला गेले राहा. मला लोकांनी दान माझ्या चैनीवर करायला दिलं नाही, भले मी आजारी असेल तरी चालेल. तिथे राहिले. तिथून त्रास झाला मग त्यांना यायला, कारण ट्रॅफिक मध्ये 6-7 तास अडकले. मग नंतर प्रवचनात सांगितलं की त्या परळच्या आजूबाजूला जर कोणी असा उपासक असेल तर मी त्यांच्याकडे राहायला तयार. 50 उपासकाचे फोन आले, माझ्याकडे रूम आहे, माझ्याकडे. आणि शेवटी ते एका उपासकाच्या घरी राहिले, परंतु त्यांनी हॉटेलमध्ये बुक केलं नाही. त्यांच्याकडे असणाऱ्या अकाउंटमध्ये असणारा पैसा त्यांनी 1 रुपयाही वापरला नाही. त्यांनी सांगितलं की माझ्या ह्या दवा